खेड तालुक्यातील गुळाणी घाट परिसरात मोठ्या खड्ड्यात किंवा तलावासारख्या भागात पांढरट, दुधाळ आणि फेसाळ स्वरूपाचे पाणी साचलेले दिसून आले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे दृश्य काही वर्षापूर्वी याच भागात सोडण्यात आलेल्या संशयित औद्योगिक सांडपाण्यासारखेच दिसत आहे। यापूर्वीही या परिसरात एका दुग्ध प्रक्रिया उद्योगाचे सांडपाणी सोडल्याचा व्हिडिओ समोर आला होता। आता पुन्हा अशाच प्रकारचे पाणी आढळल्याने नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। पर्यावरण तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचे सांडपाणी जमिनीत मुरल्यास भूजल दूषित होऊ शकते, तसेच शेतीची सुपीकता कमी होणे, पिकांचे नुकसान, दुर्गंधी, डासांची वाढ, वन्यजीवांवर परिणाम आणि नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घटनास्थळी तातडीने भेट देऊन या पाण्याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, प्रदूषणाचा स्रोत निश्चित करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। पर्यावरण संरक्षणासाठी केवळ नियम पुरेसे नसून त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे।